स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नम। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य। निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले। मोहणा माझी वास्तव्य करिता आप्पा टोळ झाले भक्त तेथीची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू। सर्वे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धा मार्गावरून टोळासी मार्गे परतणे भाग पडे। टोळ गेली या परतोने स्वामी चालले उठवणी बहुत वर्जिले सेवकांनी परी नज मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले। ग्रामाद्वारी बैसली येती राज स्वय इच्छने तेथे एक अविंद होता तो करी त्यांची थट्टा परी नाही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। पूर्व पुण्यस्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती स्वामींसी जाणवणी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर योगायोगाधिक काही चोळाप्याने केले नाही। परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाती तयांचे देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळाप्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळ। तईपासून तयांचे घरी स्वामी राहिले अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्या करी अधिकाधिक। तेव्हा राजे पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असतीचे चोळाप्याचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली। लोकां माझी पसरली माता नृपाशी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात येती विख्यात पातले वार्ता येसे एकोणी राव बोलला कायवानी गावात येती येऊनी फार दिवस जहाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवला ही भेटू तया यती वर्य। परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता केली कानी हे सत्य जरी येऊनी आताच देती दर्शना। राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेवली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची। खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळवणी गेली दूरी चरणी भक्ती जळती तई सकळ सभा आनंदली समस्ते पावले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये। इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमंत प्रेमळ भक्त परिसुत तृतीय अध्याय गोड हा। श्री स्वामी राजार्पणमस्तु श्री रत्सु शुभ भवतु। इथे श्री स्वामीचरित्र सारामृती अक्कलकोट प्रवेश नगरे तृतीय अध्याय।